वहिनी वहिनी आला वहिनीचा पुजारी घेऊन जाते माग मला नेमकी कुठे गेली कुणाला पाण्याचे फासकीच्या कामा नाही झालं बरोबर ना नवऱ्याला रंगीबाई बनवणाऱ्या या बाईला घरातील माणसांना पाहण्याची हलतुची कमी वाटत कुणाला बघण्याचा ठेका घेतला का मी काय ठेका कशी घेशील कारण या घरातील माणसांना कमी करून या घराची महाराणी बनायचं मला काय म्हणायचं काय नाही तो माझा प्रश्न आहे. हो, मला साहेब सांगितलं. फक्त समोरच्या माणसाने आपल्याबद्दल सारं द्यावं आणि समजून द्यावं तुला तुझ्या कामिनी वहिनीबद्दल फार मोठा पुरका वाटतो ना खूप मोठा अभिमान अभिमान वाटण्यासारखीच आहे माझी बहिणी स्वतः दुःख सहन करून इतरांना सुख देणारी अशी ती माझी देवता वहिनी काय देवता कसली ते राखायला लागते एक शब्द तरी माझ्या बहिणीबद्दल वाचू ना तो थोबाड रंगवून ठेवेल हे नाही स्वतःसारखी प्राण समजते अरे माझ्या बहिणीच्या पायाची सर तरी करतील का तू कुठे आणि कुठे माझी देवता वहिनी सगळे एकाच वाळायचे म्हणून जी मध्ये दुसऱ्याचा हात धरून पळून जाते ती मला देवता आणि जी नवऱ्यासोबत संसार करते ती मध्ये करणार दुसऱ्याचा हात धरून पळून जाते म्हणजे तुझी ती कामिनी नाही आहे ना ती तिच्या मुलाचा हात धरून पळून गेली खूप पोलीस माझ्या बहिणीबद्दल आता तर एक शब्द जरी बोलशील तुझा पांढरा मेकअप उतरवून ठेवेल माझ्या बहिणीच्या पायाची सर तरी कधी आणि काही कसला पुरावा आहे तुझ्याकडे आणि दाखवा मला आता पुरावा दाखवते माझी बहिणी माझी बहिणी कसं काही करू शकत नाही माझ्या बहिणीवर माझा पूर्ण विश्वास आहे नक्कीच्या बाईचं काहीतरी प्रेम आहे मी यामध्ये याच बाईचा ही गोष्ट ती आली या बाईला सोडणार नाही आणि मोठे मोठे डोळे करून वाच बोलती बंद अरे बोल ना मला ते पागल बिगल समजतेस का की स्वतः सारखा बैताळ गेले समजते का ही चिठ्ठी माझ्या बहिणीची नाहीये तुझ्या वहिनीची नाही अरे ही मिळालेली चिठ्ठी आणि तुझी वहिनी घरात नाही यावर एकच स्पष्ट होते की ते मुख्याचा हात धरून पाहून गेले एक व्यक्ती तूच असेल दुसऱ्याचा हात धरून पळून माझी बहिणी कसं कधी करणार नाही ही चिठ्ठी माझ्या बहिणीची नाहीये कारण मी माझ्या बहिणीचे अक्षर चांगल्या प्रकारे ओळखतोय आणि या गोष्टीच्या छाया तर मी लावायलाच आणि ज्या दिवशी या गोष्टीचा छळा लागेल ना त्या दिवशी एकट्यालाही सोडणार नाही एकट्यालाही सोडणार नाही सावध राहा अरे लाव छाडावाला बडी बडी बाता वडा पाव खाता माझी वहिनी देवता तिथे चेहरा खाटचा पाणी पिणारी वर्षासाठी तू माझ्या अंगात हात उभारला सोडणार नाही तुला सोडणार नाही कोण लावायचं ना हो हेच किरणकडे काय काम
किरणसोबत तुझा संबंध काय? मी त्यांची पत्नी. ओ अच्छा 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 अच्छा. मी तूच कधी लावणीवरती जी 1000 लोकांसमोर लावणी करून मी तीच. काय ना ते माझं काम आहे. लावणी करायची आणि लोकांना खुश करायची. लावणी करून लोकांना खुश करायची आपला शरीराचा प्रदर्शन एक शब्द सुद्धा बोलायचा ऐकून त्या वाटलेलं बोलायची गरज नाही. आता काय इज्जतीचे टेंबे मिळवते? 1000 लोकांसमोर आपल्या शरीराचा प्रदर्शन करते आणि इज्जतीचे टेंबे मिळवते. पहिला मुद्दा हा तर मी माझी कला लोकांच्या पुढे पेश करते. तुमच्यासारखं नाही. लोकांचे भले आयुष्य उद्ध्वस्त करेल. खूप मोठा बहादूर तिकडे घाण ही बाहेरची दिलकमलीची बाई माझ्या घरी येऊन माझ्या राहतो वाटते. मला काय काय बोला हे मी कदापि खपावून देणार नाही. ही बाहेरची दिलकमलीची बाई नाहीये तर ही माझी पत्नी आहे. आणि या घरची मालकी नाही. या घरची फक्त एकच मालकीण आहे आणि ते म्हणजे मी. या घरची मालकी फक्त मी आहे. मी तू मालकी कशी काय राहणार नाही? कारण ते घर बांधायला तुझा बाप जो आला होता. माझ्या बापाचं नाव घेशील तर स्वतःकडे बघ. काय करू मी बोलला आतमध्ये अजून तिचा भाऊ जिवंत आहे. तू ओळखत नाहीये ना हे आमचे शंभूनाथ महाराज. तू उभी कर. जरा बाहेर जा. बाजारातली 2 हारी घे, 2 अगरबत्ती आण आणि यांना लाव. यांची आरती कर. आता कशाने कर हेच ते आपले फुकटे शंभूनाथ महाराज. फुकट्या कोणाला म्हणतोस रे? फुकट्या कोणाला म्हणतोस? नाही फुकटे नाही ऐकम महाराज. माझ्या भावाला काय म्हणते जरा असे या नाही माझ्या भावाला कशाला तुझा भाऊ इथे आहे ना. माझ्याशी बोल. काय बोलायचं बोल. आम्ही काय बोलणार? आम्ही एक गोष्ट लक्षात ठेव. माझ्या भावाला अपमान करायची काही गरज नाही. तो पाहुणा आहे. घरचा पाहुणा. बोलता तो नको नाही नाही मंजू हे बाहेरची चर्चा होती ते अगदी बरोबर आहे. नाही ते लोक म्हणतात नाही का तुमच्या घरी जे बिनफड्याचे भुजंग राहतात ते 2 कावळा शाळपण करू नकोस. जेव्हा तुझा विचार करतोय तेवढा एक गोष्ट जास्त बोलत चाललाय. लोक बोलतात म्हणून बोललो. लोकांना बोलतोय ना तू कशाला बोलतो? मला एक प्रश्न विचारायचा आहे. किती दिवस तुम्ही असं फुकट त्याच्याशी तुला काय करायचं? काय करायचं? अरे या घरात माझी बहीण कमवते तिथं मी खातोय. तुझ्या बापाचं काय होतं रे? असं आपला बुद्धिमान साहेबांची गोष्ट म्हणजे आयत्या वेळात लागू तुला करायचं काय? आपल्याला काय करायचं? पण फुकट्यांना फुकटे म्हणू नये असे शांतपण करू नकोस. कसा सोडेल? काय करशील? आम्ही साधी माणसं तुमच्या वाटेला जातो. पण तुम्ही तुमच्या वाट्याला गेला तर त्याला आम्ही सहजासहजी सोडतही नाही. आणि तू तर चक्क आपला क्रिकेट खराब केला. आणि एकदा तर माझी सटकली तर आपले वाले
आणि उरलं तर जरा पोहेला. लागलं का रे तुला? तू वाचा. दादा, तू काय रे? अरे तू वाचा. दादा, तेल लावून देऊ का रे? तू वाचा. बापरे. असं वाटलं नव्हतं. मला वाटलं की खेड्यातला माणूस आहे, डोळे दाखव ती पिला, पण नाही. त्या खेड्यातल्या माणसाला बघायला तर काय होतं ते आज समजलं मला. यांच्या खंडातच पडायचा नाही. अरे अरे अरे, आ. आऊ. ए, आ, आ, कुठं नाही दुखत तीच जागा समजत. तरी शंका होती तुम्हाला असं काहीतरी पुढे घडेल, पण काय काही गोष्टी कराव्याच लागतात मनात नसल्या तरी. आणि असाच मनात नसलं तरी मला काहीतरी करावंच लागेल. हे गिरण्या, आज तू जे काही केलंस ना त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील.